हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे बी सेट. बी सेटचं काय डेफिनेशन आहे तर बी कवर्ड ऑर स्टडेड विथ, म्हणजेच ज्याला घेरून घेतलेला आहे किंवा ज्याला घेराव घातलेला आहे असं सुद्धा म्हणू शकतो आपण, किंवा ज्याला वेढलेला आहे त्याला म्हटलं जातं बी सेट. ज्याला कव्हर केलेलं आहे सगळ्या साईडनी त्याला म्हटलं जातं बी सेट. सो बी सेट म्हणजे काय होते, घेरणे किंवा सतावणे, वेढा घालणे, कोंडणे किंवा म्हणू शकतो आपण अडकवणे. काय होतं बीसेट म्हणजे घेरणे, वेढा घालणे, कोंडणे, अडकवणे किंवा सतावणे. तर बी सेटचे सिनोनिम काय आहे, सराउंडेड, बीसे आणि हेम इन, शट इन आणि अँटोनिम्स आहेत फ्री. ओके, सो सिनोनिम्स काय आहेत बी सेटचे, सराउंडेड, बीसेन, हेम इन आणि शट इन आणि अँटोनिम आहे फ्री. सो यूज बघूया बी सेटचा सेंटेन्स मध्ये कसा करण्यात आलेला आहे. सो स्प्रिंगी ग्रास ऑल बीसेट विथ टायनी ज्वेल लाईक फ्लावर्स. तर याचं मराठीमध्ये काय आहे मीनिंग, लहान रत्नांसारख्या फुलांनी वेढलेले वसंत ऋतूतील गवत. ओके, सो इथे जे बीसेट आहे त्याला काय म्हणून यूज करण्यात आलेला आहे, वेढलेलं म्हणून. तर कशाला, की जे लहान टायनी ज्वेल लाईक फ्लावर जे आहे, लहान रत्नांसारखे जे फुलं आहेत त्यांनी वेढलेलं आहे वसंत ऋतूतील गवताला. ओके, सो असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि बी सेट म्हणजे इथे यूज करण्यात आलेला आहे वेढलेला आहे म्हणून. आणि बी सेट म्हणजे काय होतं, घेरणे, सतावणे, वेढा घालणे, कोंडणे किंवा अडकवणे. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे फिकल, FICKLE. तर फिकलचं काय मिनिंग आहे, चेंजिंग फ्रिक्वेंटली स्पेशली ॲज रिगार्ड्स वन्स लॉयल्टीज ऑर अफेक्शन. म्हणजेच काय, फ्रिक्वेंटली चेंज होणे, म्हणजेच तो काय आहे, चंचल आहे किंवा अस्थिर आहे त्याला आपण म्हणू शकतो. फिकल म्हणजे होते अस्थिर किंवा चंचल, चंचल आणि अस्थिर म्हणजे होतं फिकल. आणि सिनोनिम आहेत फिकलचे, कॅप्रिशियस, चेंजेबल, व्हेरिएबल आणि वोलाटाईल. सिनोनिम्स काय आहेत, कॅप्रिशियस, चेंजेबल, व्हेरिएबल आणि वोलाटाईल. आणि अँटोनिम आहेत कॉन्स्टंट आणि स्टेबल. सो आता फिकलला कसं फ्रेम करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये बघूया. सेलेब्स ट्राइंग टू अपील टू अन इन्क्रीजिंगली फिकल पब्लिक. सो या सेंटेन्सचा अर्थ काय आहे मराठीमध्ये, तर वाढत्या प्रमाणातील चंचल असलेल्या लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणारे सेलिब्रिटी. सो इथे जे आहे पब्लिकसाठी यूज करण्यात आलेला आहे फिकलला, आणि चंचल पब्लिक, चंचल लोकांसाठी, चंचल इथे फिकल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे. तर एकदा परत सेंटेन्सचा अर्थ सांगतो तुम्हाला मराठीमध्ये काय होतो, तर वाढत्या प्रमाणात इन्क्रीजिंगली फिकल पब्लिक, म्हणजेच वाढत्या प्रमाणात चंचल असलेल्या लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणारे सेलिब्रिटी. ओके, सो असा या सेंटेन्सचा अर्थ आहे मराठीमध्ये. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे प्रुडेंट. प्रुडेंटचं काय डेफिनेशन आहे, तर ऍक्टिंग विथ ऑर शोईंग केअर अँड थॉट फॉर द फ्युचर. तर याचा मराठीमध्ये काय म्हटलं जातं, याला मराठीमध्ये प्रुडेंटला, एकतर तो दूरदर्शी आहे, म्हणजेच काय, तर तो फ्युचर बद्दल विचार करतो, केअर शो करतो केअर, किंवा ऍक्टिंग विथ ऑर शोईंग केअर, एकतर केअर करतो, केअर दाखवतो कोणाबद्दलही किंवा करतो, तर त्याला काय म्हटलं जाते, प्रुडेंट. तर प्रुडेंट म्हणजे काय होते, एकतर दूरदर्शी होतं किंवा शहाणा असं होतं, विवेकी सुद्धा म्हणता येतं. तर प्रुडेंट म्हणजे काय होते, विवेकी, शहाणा, धोरणी आणि दूरदर्शी. तर सिनोनिम्स काय आहेत प्रुडेंटचे, वाईज, वेल जज्ड, ज्युडिशियस,
सॅगेशियस आणि सेज. सिनोनिम्स परत एकदा बघून घ्या. वाईज, वेल जज्ड, ज्युडिशियस, सॅगेशियस आणि सेज. सो हे आहेत सिनोनिम प्रुडंटचे. आणि अँटोनिम्स आहेत अनवाईज, इम्प्रुडंट आणि इनकॉशियस. काय आहेत? अनवाईज, इम्प्रुडंट आणि इनकॉशियस. आता सेंटेन्समध्ये प्रुडंटला यूज कसा करण्यात आलेला आहे बघूया. नो प्रुडंट मनी मॅनेजर वुड ऑथोराइज अ लोन विदाउट फर्स्ट नोईंग इट्स पर्पज. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे? तर कोणत्याही विवेकी मनी मॅनेजर कर्जाचा उद्देश जाणून घेतल्याशिवाय कर्ज मंजूर करणार नाही. आता इथे प्रुडंटला यूज करण्यात आलेला आहे तर कोणाकरता? मॅनेजर करता. म्हणजेच मॅनेजरला का म्हणण्यात आलेलं आहे? ते विवेकी मनी मॅनेजर म्हणण्यात आलेला आहे. तर प्रुडंटला इथे यूज करण्यात आलेला आहे विवेकी म्हणून. तर आणि सेंटेन्सचा अर्थ काय आहे मराठीमध्ये? कोणत्याही विवेकी मनी मॅनेजर कर्जाचा उद्देश जाणून घेतल्याशिवाय कर्ज मंजूर करणार नाही. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे आर्सेनल. आर्सेनल, ARSENAL. तर आर्सेनल म्हणजे काय होतं? an array of resources available for a certain purpose. म्हणजेच काय होतं? तर शस्त्रागार किंवा दारुगोळा जेथे ठेवतात ती जागा, किंवा आपण म्हणू शकतो की जिथे साठा करून ठेवण्यात येतं ती जागा, त्याला म्हटलं जातं आर्सेनल. सो याचे सिनोनिम काय आहेत? ॲरे, बॅटरी, रेंज, लाईनअप आणि असॉर्टमेंट. सिनोनिम्स काय आहेत? ॲरे, बॅटरी, रेंज, लाईनअप आणि असॉर्टमेंट. आणि अँटोनिम्स आहेत डेअर्थ, लॅक आणि नीड. सो आर्सेनल म्हणजे काय होतं? तर शस्त्रागार, जिथे शस्त्र ठेवल्या जातात, किंवा दारुगोळा जिथे ठेवल्या जातात अशी जी जागा असते. साठा, जिथे कोणता पण साठा ठेवला जातो, जसं की कोणाचं गोडाऊन आहे तर त्या गोडाऊन मध्ये कशाचं पण गोडाऊन असू शकते. ते इलेक्ट्रॉनिक्स असू शकतं किंवा काही प्रोडक्ट्स आहे दुसरे त्याचं असू शकतं. सो ते जिथे जे ठेवलं जातं त्या गोडाऊन मध्ये जी जागा असते त्याला काय म्हटलं जातं? जिथे साठा करून ठेवण्यात येते, ते शस्त्र असो किंवा काही पण प्रोडक्ट्स असो, तर त्याला म्हटलं जातं आर्सेनल. आता याचं यूज बघून घ्या. आर्सेनलला सेंटेन्समध्ये यूज कसं करण्यात आलेलं आहे. वी हॅव अन आर्सेनल ऑफ कम्प्युटर्स ॲट अवर डिस्पोजल. सो इथे या सेंटेन्सचा अर्थ काय आहे? आमच्याकडे संगणकाचा मोठा साठा आहे. ओके, आमच्याकडे संगणकाचा मोठा साठा आहे असं याच्यामध्ये यूज करण्यात आलेला आहे आर्सेनलला. साठा म्हणून. आणि कुठे आहे? ॲट अवर डिस्पोजल. डिस्पोजलच्या तिथे कम्प्युटरचा मोठा साठा आहे आमच्याकडे, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे ओमनिवरस. ओमनिवरस म्हणजे काय होतं? वन हू इट्स बोथ व्हेजिटेबल अँड मीट. असा व्यक्ती किंवा असा प्राणी जो व्हेजिटेबल पण खातो आणि मीट पण खातो, दोन्ही खातो, त्याला काय म्हटलं जातं? ओमनिवरस असं म्हटलं जातं. असा व्यक्ती किंवा प्राणी जो वनस्पती सुद्धा खातो आणि मांस सुद्धा ग्रहण करतो त्याला म्हटलं जातं ओमनिवरस. म्हणजेच तो काय आहे? सर्वभक्षी आहे. सर्व काही तो खातो, त्याला म्हटलं जातं वन वर्ड मध्ये ओमनिवरस. तर ओमनिवरस म्हणजे काय होते? सर्वभक्षक, किंवा म्हटलं जातं वनस्पती व मांस दोन्ही खाणारा किंवा ग्रहण करणारा प्राणी किंवा व्यक्ती म्हणजे होतं ओमनिवरस. नेक्स्ट वर्ड आहे बेनिफिशियरी. तर बेनिफिशियरी म्हणजे काय होतं? वन हू गेन्स बेनिफिट्स फ्रॉम समथिंग. तर ज्याला कशापासून तरी बेनिफिट मिळतं, लाभ मिळतो. जसं कोणी पॉलिसी काढलेली आहे तर काही वर्षानंतर त्या पॉलिसीचा त्यांना लाभ होतो. म्हणजे काय होतं? ज्याला तो लाभ होतो त्याला काय म्हटलं जातं? बेनिफिशियरी असं म्हटलं जातं वन वर्ड मध्ये. सो बेनिफिशियरी म्हणजे काय होते? जो लाभार्थी आहे त्याला बेनिफिशियरी म्हटलं जातं. बेनिफिशियरी म्हणजे आहे लाभार्थी किंवा लाभाधिकारी. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे परमिसिबल. सो परमिसिबलची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी,
PERMISSIBLE ही करेक्ट स्पेलिंग आहे परमिसिबलची, PERMISSIBLE. आणि परमिसिबल म्हणजे काय होतं तर ज्याला परवानगी आहे असा, ज्याला परवानगी आहे म्हणजे ज्याला परमिट केलेला आहे, परवानगी आहे, त्याला काय म्हटलं जातं परमिसिबल असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे मॅनेजेबल. मॅनेजेबलची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी, MANAGEABLE. तर मॅनेजेबल म्हणजे काय होते मराठीमध्ये आटोपशीर, जो मॅनेज करतो, म्हणजे जे मॅनेजेबल आहे, जो मॅनेज करतो ते नाही, जे मॅनेज होऊ शकतं त्याला म्हटलं जातं मॅनेजेबल. ताब्यात ठेवण्याजोगा, ज्याला आपण मॅनेज करू शकतो त्याला काय म्हटलं जातं मॅनेजेबल. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे बॅग ऑफ नर्व्स, किंवा आपण याला बंडल ऑफ नर्व सुद्धा म्हणू शकतो, BUNDLE, बंडल ऑफ नर्व्स. सो बॅग ऑफ नर्व्स आणि बंडल ऑफ नर्व्स चं मीनिंग काय आहे, समवन हु इज एक्स्ट्रीमली अँशियस ऑर टेन्स, म्हणजे होतं बॅग ऑफ नर्व्स आणि बंडल ऑफ नर्व्स. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे, अत्यंत चिंताग्रस्त किंवा तणावग्रस्त व्यक्ती, म्हणजे काय होतं बॅग ऑफ नर्व्स किंवा बंडल ऑफ नर्व्स. इफ समवन इज बॅग ऑफ नर्व्स दे आर व्हेरी वरीड ऑर नर्वस, तो काय असणार एकतर वरीड असणार किंवा नर्वस असणार, तर त्याला म्हटलं जातं बंडल ऑफ नर्व्स किंवा बॅग ऑफ नर्व्स. नेक्स्ट आहे अप द स्पाउट. अप द स्पाउटचं काय मीनिंग आहे, नो लॉंगर वर्किंग ऑर लाईकली टू बी युजफुल ऑर सक्सेसफुल. म्हणजेच काय होतं तर एखादी वस्तू किंवा गोष्ट पूर्णपणे खराब झाली असेल किंवा तिचा उपयोग उरला नसेल, म्हणजे काय होतं अप द स्पाउट, नो लॉंगर वर्किंग, वर्क करत नाही ऑर लाईकली टू बी युजफुल ऑर सक्सेसफुल, म्हणजे काय होतं की एखादी वस्तू किंवा गोष्ट पूर्णपणे खराब झाली आहे असेल किंवा तिचा उपयोग उरला नसेल, म्हणजे होतं अप द स्पाउट. सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. प्रत्येक जे वोकॅब्युलरीचे वर्ड्स आहेत किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे किंवा मिसस्पेल्ड वर्ड आहे, करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे, ते त्याचे सगळ्यांचे तुम्ही मराठीचे मिनिंग्स एकदा वाचून घेत जा, बघून घेत जा, आणि याचे सिनोनिम्स अँटोनिम्स सुद्धा परत एकदा वाचत चालत जा, नोट डाऊन करत चालत जा मराठीचे मिनिंग. जसं जसं मी त्यांचे तुम्हाला प्रोनाउन्सिएशन सांगते तर ते प्रोनाउन्सिएशन तुम्हाला नंतर सुद्धा वाचता येईल असं मराठीमध्ये तुम्ही लिहू शकता. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.